डोंबिवलीतील सर्वसामान्य कुटुंबातील सुद्धा मुलांना चांगलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला मिळावं याकरता अभिनव शिक्षण संस्थेचा उपक्रम येथे अनेक वर्षे सुरू आहे. ज्युनियर KG आणि सीनियर KG या विद्यार्थ्यांचे हे वार्षिक स्नेहसंमेलन सादर करण्यात आलं. या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष कल्याण नंदूपरब, नगरसेवक महेश पाटील उपस्थित होते. 19 फेब्रुवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे हॉल, गांधीनगर, डोंबिवली येथे अभिमान शिक्षण संस्था लिटल चॅम्प ह्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यावेळेस मुख्याध्यापकांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वार्षिक प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात शाळेने केलेली उल्लेखनीय कामगिरी त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, कठोर परिश्रम आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हीच खरी संपत्ती असून त्याद्वारेच व्यक्तिमत्व विकास शक्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पालक व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नामुळेच विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ घडतो असेही त्यांनी नमूद केले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची उपस्थिती मने जिंकली. पारंपरिक व पाश्चात्य नृत्य, देशभक्तीपर नाटिका, समूहगीत, लघुनाट्य, योग प्रदर्शन आदी कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानंतर गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या या संस्थेच्या अंतर्गत कार्यक्रमांना शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, कला स्पर्धा आणि इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, भारतीय जनता पार्टीचे गटनेते शशिकांतजी कांबळे, नगरसेवक महेश पाटील, या संस्थेचे अध्यक्ष अशोक पगारे, माझे ज्येष्ठ मित्र आर्किटेक्ट देशमुख साहेब, संस्थेचे पदाधिकारी, समोर बसलेले पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे ते सर्व लहान मित्रमंडळी, पत्रकार बंधू, एका छोटेखानी कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत. आपल्या दृष्टीने हा कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम जरी असला तरी ज्या लहान मुलांसाठी आपण हा जो कार्यक्रम आयोजित करतो, KG आणि सिनियर KGचे वर्ग या अभिमान शिक्षण संस्थेच्या छत्राखाली चालतात. खरं म्हणजे ही लहान मुलं ज्या वेळेला त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये पदार्पण करत असतात त्याची सुरुवात असते. आपल्याला मुलं बघत असतो तर याच्यातली 50% मुलं रडत शाळेत जातात आणि काही असंच शाळेत जातात. शाळा म्हटली की त्या लहान, अगदी लहान आहेत ते, KG म्हणजे किती, त्या अगदी त्यांचं हसणं खेळायचं वय आहे. पण हल्लीचा काळ असा आहे, रॅट रेस आहे, त्यामुळे आपण त्या मुलांना आत्तापासून त्यांची सवय करण्यासाठी बाबा हे घरात खेळत असतात, मस्ती करत असतात, त्यांना काहीतरी चांगली सवय लागावी म्हणून आपण त्याला आता एवढ्या लवकर शाळेत घालतो. आपण ज्या वेळेला शाळेत गेलो त्यावेळेला 4 वर्षाचे 5 वर्षाचे असताना आम्ही शाळेत गेलो, आणि 2 वर्ष आणि 3 वर्षाची मुलं शाळेमध्ये जातात. कारण त्यांचं जीवनच तसं आहे, त्यांना पुढे धावायचंच आहे आणि त्यांची धावायची जी सुरुवात आहे याला प्रोत्साहन देणारे अशोक पगारांसारखे कार्यकर्ते हे त्यांच्या जीवनाला सुरुवात करून देत असतात. ही सुरुवात करून देत असताना या वेळेला मुलं त्यावेळेला शाळेत येतात. खरं म्हणजे एक सुरुवातीची जी गोष्ट आहे ना, हा मातीचा जो गोळा आहे त्याला आकार घडवण्याचा एक प्रकार आहे. काय सांगाल की आधी वर्धापन काय केलं? अत्यंत आनंदाची आणि मांगल्याचा हा दिवस आमच्या लाईफमध्ये आलेला आहे. गेली 30 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना घडवण्याचं काम करतोय, ही वाटचाल करतोय. त्याकरता आम्हाला लाभलेले जे आशीर्वाद होते, जे मार्गदर्शन होतं, स्वर्गीय श्री साहेबबाई शेख यांनी हा घालून दिलेला पायंडा, ह्यातूनच देशसेवा, राष्ट्रसेवा घडवत असतोय. आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय. येणारी पुढची पिढी ही सांस्कृतिक हुशार असावी, त्याकरता आम्ही, आम्हाला जी टीम, माझे शिक्षक वृंद सगळं आम्ही काम करतोय. काय त्याचा उद्देश आहे? भविष्यात अजून कशा प्रकारची पिढी घडवायची आहे? येणाऱ्या पुढच्या पिढीला
संस्कार देण्याकरता आताच्या धावपळी जीवनामध्ये आई वडिलांना मुलांकडे देण्याकरता वेळ नसतो, त्यांना संस्कार देण्याकरता, त्यांना चांगलं शिकवण देण्याकरता आम्ही प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर, ज्युनियर जे वर्ग चालू केलेले आहेत. आज जवळजवळ डोंबिवलीमध्ये 4 ठिकाणी माझ्या ह्या ब्रँचेस आहेत. शेकडो विद्यार्थी आज ह्या विद्यार्थ्यात लॅब घेत आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी माझ्या नर्सरीचा लाभ घेतला, शिक्षण घेतलं. आज ह्या डोंबिवलीमध्ये ते डॉक्टर, इंजिनियर, वकील म्हणून आहेत. मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की त्याला पहिला श्री गणेश हा अभिमान मधून झाला होता. आणि आमचं एक चांगलं पवित्र काम चालू असल्या कारणाने ज्यावेळेस आम्ही हा उत्साह कार्यक्रम घेतो आणि ते चीफ गेस्ट किंवा नेते बोलवतो किंवा मोठी माणसं बोलवतो, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या प्रोत्साहनामुळे परत आम्ही चार्जिंग होतो आणि वर्षभर आम्ही हे परत शैक्षणिक कार्य करत असतो.